नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपले शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण अतिशय मोठी आणि ऐतिहासिक अपडेट जाणून घेणार आहोत। यावेळेस कर्जमाफीवर कोणतीही रकमेची मर्यादा नसणार आहे। याचा थेट अर्थ असा आहे की तुमचा सातबारा कोरा होऊ शकतो। ही अपडेट सहकार विभागाकडून आली आहे आणि आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी आपण मुख्य अपडेट पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी कर्जमाफीला मर्यादा म्हणजेच लिमिट लागू होणार नाही। 2017 ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेत 1.5 लाख मर्यादा होती। 2019 ला महात्मा फुले कर्जमाफी योजनेत 2 लाख ही मर्यादा होती। पण आता मात्र कोणतेही लिमिट नाही। जे थकीत शेतकरी पात्र ठरतील त्यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ केले जाणार आहे। चला तर आता जाणून घेऊया किती शेतकरी कर्जबाजारी आहेत। सहकार विभागानुसार महाराष्ट्रात एकूण 1,33,44,049 शेतकरी आहेत। त्यापैकी थकीत शेतकरी 24,73,566 एवढे आहेत आणि या शेतकऱ्यांवर थकबाकी 35,477 कोटी रुपये एवढी आहे। चला तर शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया समितीचे नेमके म्हणणे काय आहे। सरकारने नियुक्त केलेल्या समिती सध्या अभ्यास करीत आहेत। नंबर 1, थकीत कर्ज का वाढत आहे। नंबर 2, भविष्यात शेतकऱ्यांचे पत म्हणजे क्रेडिट स्कोअर कशी तयार होईल। नंबर 3, अंमलबजावणीचा फॉर्मॅट कसा असावा। ही समिती एप्रिलच्या आठवड्यात सरकार समोर अंतिम अहवाल ठेवणार आहे। निर्णय जाहीर झाल्यानंतर जून 2026 पर्यंत कर्जमाफीची पूर्ण अंमलबजावणी होणार आहे। चला तर आता जाणून घेऊया सर्वाधिक थकीत कर्ज असलेले जिल्हे। नंबर 1, सोलापूर 2,71,973 शेतकरी आणि थकीत कर्ज 3,976 कोटी। नंबर 2, जालना 1,72,048 शेतकरी आणि थकीत कर्ज 1,992 कोटी। नंबर 3, बुलढाणा 1,67,273 शेतकरी आणि थकीत कर्ज 1,471 कोटी। नंबर 4, नांदेड 1,65,312 शेतकरी आणि थकीत कर्ज 1,268 कोटी। नंबर 5, यवतमाळ 1,52,561 शेतकरी आणि थकीत कर्ज 2,422 कोटी। नंबर 6, परभणी 1,52,207 शेतकरी आणि थकीत कर्ज 900 कोटी। नंबर 7, बीड 1,49,918 शेतकरी आणि थकीत कर्ज 1,464 कोटी। नंबर 8, अमरावती 1,46,402 शेतकरी आणि थकीत कर्ज 1,360 कोटी। नंबर 9, छत्रपती संभाजीनगर 1,40,529 शेतकरी आणि थकीत कर्ज 1,600 कोटी। नंबर 10, वर्धा 93,532 शेतकरी आणि थकीत कर्ज 973 कोटी। नंबर 11, नाशिक 81,717 शेतकरी आणि थकीत कर्ज 2,829 कोटी। नंबर 12, धाराशिव 52,716 शेतकरी आणि थकीत कर्ज 1,093 कोटी। हे सर्व जिल्हे कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची सूचना जाणून घ्या। अजून अंतिम GR आला नाही। जोपर्यंत कर्जमाफीचा अधिकृत आदेश आणि अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत कुणाकडेही पुरावा नसताना चुकीची माहिती मानू नका। तर शेतकरी मित्रांनो, ही होती मोठी आणि ऐतिहासिक अपडेट। तुम्हालाही या कर्जमाफीमुळे दिलासा मिळणार आहे का? तुमचे कर्ज किती आहे कमेंट मध्ये जरूर लिहा। आणि हो शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी आणि सरकारी योजनांची खरी माहिती मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा। पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसह। तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।